आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट दिलं। त्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं। सोलापूरसाठी होडगी इथं आयटी पार्क करण्याचा निर्णय झाल्यानंतर या आयटी पार्कला जागा मिळवून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी शासन दरबारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता। मुंबई इथं झालेल्या बैठकांमध्येही आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरच्या आयटी पार्कचा विषय उचलून धरला होता। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच सोलापूरच्या आयटी पार्कसाठी जलसंपदा खात्याची जमीन विनामोबदला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्याचा शब्द अधिवेशन काळात झालेल्या भेटीप्रसंगी दिला होता। बुधवारी पाटबंधारे विभागाने आदेश काढून होडगी येथील लघु पाटबंधारे तलावाची गट नंबर 576 मधील 20 हेक्टर जागा आयटी पार्कसाठी विनामोबदला हस्तांतरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे। याबाबतचं पत्र लघु पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिलं आहे। होडगी येथील जागा हस्तांतरणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडला होता। त्यामुळे आमदार देवेंद्र कोठे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा केला होता। बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असल्यामुळे या दिवसाचं औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्यात येण्यापूर्वी याबाबतचे त्वरित आदेश काढण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधितांना दिल्या होत्या। त्यानुसार बुधवारी सायंकाळी याबाबतचा आदेश निघाला। बुधवारी झालेल्या या निर्णयामुळे सोलापुरातील आयटी पार्क होडगी इथंच होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरच्या विकासाची तळमळ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। हा आदेश म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरकरांना दिलेलं रिटर्न गिफ्टच आहे। सोलापूरकरांचं आयटी पार्कचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे। सोलापुरातील उच्च शिक्षित तरुणांना सोलापुरातच काम मिळवून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं दिलेला आणखी एक शब्द आम्ही लवकरच पूर्ण करत आहोत, अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली।